तर वेळ झालेली आहे पेट्रोल पंप सोडण्याची आणि सकाळच्या वाजलेले आहेत 8:30 आणि आता मी ह्या पेट्रोल पंपावर निघत आहे. रात्री ह्याच पेट्रोल पंप थांबलो होतो मी. हे पेट्रोल पंप जबलपूर आणि कटनी याच्या मधोमध आहे. या गावाचं नाव मला सांगता नाही यायचं, कारण की मी ह्याच्यावर काही म्हणजे अभ्यासच केला नाही. तर मित्रांनो, चला आता निघूया. झालेला आहे निघण्याची वेळ. आता नाश्ता कुठेतरी बघूया, नाश्ता वगैरे करता येईल का आपल्याला. आता इथे समोर होती हॉटेल, पण ती आता बंद दिसते. तर बघूया पुढं काय भेटते का. तर आता आम्ही केळे घ्यायला थांबलोय. भावच्याकडून केळे घेतोय. भाव आपल्याला 10 रुपयाचे 2 केळे द्यायला लागले. अरे यार बहुत ही छोटे यार, केले तोड़ दिए यार. एक बड़ा है एक छोटा दे दिया भाई ने. तो कोई बात नहीं भैया, शुक्रिया. तर सुरुवात झालेली आहे. जंगल आणि डोंगर. आता जंगल आणि डोंगर चालू झाले. तर बघूया किती किलोमीटरचा जंगलाचा परिसर आहे आणि घाट आणि डोंगर किती आहे तर ते आपण बघू. तर एक थोडी अडचण झाली. पाणी भरून नव्हतं घेतलं मी. मला वाटलं आहे पूर्ण रोडला पाणी, तर मग काय हो जास्त बॉटल भरून घेतली. पाणी संपलेलं आहे माझं. आज सकाळी निघताना बॉटल भरली होती. पेट्रोल पंपावरून बॉटल भरून घेतली होती. तर बघूया पुढं, बघूया रस्ता कसा आहे काय नाही माहिती होईल आपल्याला. थोड्या विश्रांतीसाठी थांबलोय. जवळपास 12 वाजत आलेत आणि वेळ झालेला आपल्या जेवणाचा आणि थोडा आराम करूया म्हटलं. तर बघूया कुठं काय भेटते का जेवणाची सोय वगैरे आणि थोडा आराम करायला. बघूया. तर आपण थांबलो इथं आराम करायला. रंबा इथं आराम करायला लागलो. बाजूला वाटतंय हॉटेल आहे. ट्रक वगैरे थांबलेत. धाबा आहे. जेवण आपण मागत केलं होतं आणि इथं आपण आता आराम करणार आहोत. जय श्रीराम. तर आपण आता कटनी शहरामध्ये आलो आणि कटनी शहराच्या सिटी सेंटरमध्ये आपण आहोत. बघू शकता ट्रॅफिक वगैरे आहे, भागा वगैरे असा इथला परिसर आहे. तर आपण आता शक्यतो सिटीमध्ये थांबणार नाही, सिटीच्या बाहेर जाणार आहोत. तर बघूया कुठं जागा वगैरे भेटते का, आणि जिथे जागा भेटेल तिथे थांबू.